विरजी वोहरा शिवरायांनी केलेल्या सुरत लुटीचे सर्वात मुख्य टार्गेट असलेला हा आसामी. हा व्यापारी म्हणजे तत्कालीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रातील सर्वात श्रीमंत माणूस होता. तेव्हाचा बिल गेट्स म्हणा हवं तर. डच रेकॉर्ड्स प्रमाणे हा तत्कालीन जगातील सर्वात श्रीमंत माणूस होता. याची वैयक्तिक संपत्ती 80 लक्ष तत्कालीन रुपये होती, तर व्यापारी उलाढाल काही कोटींमध्ये होती. तेव्हाचे 1 कोटी म्हणजे आत्ताचे सुमारे 7,500 कोटी. मराठा साम्राज्याचे तत्कालीन उत्पन्न 15-20 लाखांच्या आसपास होते. यावरून विरजी वोहराच्या प्रचंड संपत्तीचा अंदाज येतो. भारतात आग्रा, सुरत, बडोज, कोकण, गोवलकोंडा, म्हैसूर, मद्रास तर सुरतेमधून जाणाऱ्या एकूण महसुलापैकी लाखो रुपयांचा महसूल केवळ विरजी वोहरा एकटाच भरत असे. सुमारे 7 देशांमध्ये याच्या व्यापारी शाखा होत्या. ईस्ट इंडिया कंपनीला याने जवळपास 10 लाख रुपये व्यापारासाठी दिले होते. तसेच मोगल, पार्शियन, आर्मेनियन, फ्रेंच, डच, हबशी, पोर्तुगीज, अफगाणी, इराणी व्यापाऱ्यांना याने सावकारी कर्ज दिले होते. संपूर्ण भारत 4 वर्ष वापरू शकेल इतकी चांदी याच्या गोदामात होती, असे विरजी वोहराबद्दल बोलले जाईल. शिवरायांनी विरजी वोहरा आणि अन्य 4 व्यापाऱ्यांना संरक्षणाची हमी दिली व सुरतवर हल्ला करणार नाही अशी ग्वाही दिली होती. परंतु विरजीने ही मागणी मगरूरीने धुडकावली आणि याचे परिणाम त्याला भोगावे लागले. सुरत लुटीच्या वेळी मराठ्यांनी त्याची सगळी गोदामे आणि पेढ्या फोडून साफ केल्या. त्या दिवशी सोने, चांदी, मोती, रत्ने वगळून सुमारे 300 ते 500 हशम हातात प्रत्येकी 2 पोती घेऊन शामियानात दाखल झाले होते. विरजी वोहराच्या घरातून सुमारे 6,000 किलो सोने, 28 पोती भरून मोती, हिरे आणि माणके, सुमारे 50 लाख रुपये रोख असा भरमसाठ ऐवज कसला साक्षात कुबेराचा खजिना जणू प्राप्त झाला होता. सुरतच्या लुटीमध्ये सर्वात मोठे नुकसान विरजी वोहराचेच झाले. यातून सावरायला काही वर्षे गेली. तोच शिवरायांनी सुरतवर दुसऱ्यांदा हल्ला केला. यातून मग विरजी सावरला नाही आणि अंथरुणाला खिळला. जगातील सर्वात शक्तिशाली मुघल साम्राज्याला कर्ज देणारा हा व्यापारी शिवाजी महाराजांनी दिलेल्या तडाख्यामुळे तुळीस मिळाला आणि याच धक्क्यात 1675 साली मृत्यू पावला.